So good afternoon, students. Today we are going to discuss about the third and fourth practical of our subject estimating and costing. So in the third practical or the third assignment, what we have to do is we have to write about the specifications as per using the district schedule rates. So first of all, we should be able to understand the meaning of the specification. So the specification can be defined as it gives us the information about the quality of the materials and the type of labor is to be deployed for the satisfactory completion of the work. So what is the meaning of this actually? If you are interested to complete any type of work, certain type of quality materials are required depending upon the money, standard of work, requirement of the client. Accordingly, we have to finalize this. So as per this, we have to go for the specification of each and every item of our work that is to be executed. आता या प्रॅक्टिकल आपल्याला काय करायचं आहे पहा, स्पेसिफिकेशन एकूण 10 आयटमसाठी आपल्याला लिहायचं आहे. मग हे स्पेसिफिकेशन कुठून आणणार तुम्हाला एकतर हे सगळ्या स्पेसिफिकेशन जे आहेत ते तुम्हाला कुठल्याही एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंगचं मोठं एखादं रेफरन्स बुक घेतला तर त्या शेवटी स्पेसिफिकेशन आयटम वाईज तुम्हाला दिलेलं आहे. ते व्यवस्थित अभ्यासपूर्वक तुम्ही लिहू शकता. हे कशासाठी लागतं? एखादं काम करायचं असेल आपल्याला, नुसतं काम करून चालणार नाही. ते काम करत असताना ते कामासाठी कुठल्या क्वालिटीचं मटेरियल आपल्याला लागणार आहे. क्वालिटी ऑफ मटेरियल दॅट इज टू बी युज्ड ऑन द साइट इज ऑफ व्हेरी इम्पॉर्टन्स सो दॅट द रिक्वायरमेंट ऑफ द क्लायंट्स आर सॅटिस्फाईड. म्हणजे काय, क्लायंटची जी गरजा आहेत ते मूलभूत गरजा भागवण्यासाठी आपल्याला कुठल्या पद्धतीचं सगळ्यात चांगलं मटेरियल किंवा ते लायक मटेरियल तिथं आणणं गरजेचं आहे. त्याची क्वालिटी स्पेसिफाय करते स्पेसिफिकेशन. आणि एवढंच नव्हे तर क्वालिटी मटेरियल आणला आणि कुठलं तरी गोंडी आणून कुठल्या तरी गावातला बिहारी आणून तुम्ही जर कामाला लावला तर ते काम होत नाही. त्याला कुठल्या टाईपचं त्यातला स्पेशलिस्ट लागतो का माणूस हे शोधून त्यानुसार तिथं ते डिप्लॉय करणे म्हणजे काय, त्या लायकीचा कामगार तिथं कामाला लावणे. दॅट इज नथिंग बट द डिप्लॉयमेंट ऑफ द वर्कर अकॉर्डिंग टू द वर्क. त्या पद्धतीने तिथं आपण त्यांना घ्यायचं आहे आणि त्याच्याकडनं काम करून घ्यायचे. आता एकदम सिंपल उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर पहा, स्पेसिफिकेशन फॉर द पीसीसी. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ पीसीसी? पीसीसी इज नथिंग बट द प्लेन सिमेंट कॉन्क्रीट. Is nothing but PCC. So in that also we have to specify the mix. For example, 1:4. So what is this meaning of this 1:4? 1:4 means 1 part of cement and 4 part of mortar. म्हणजे 1 पार्ट सिमेंटचा असेल आणि 4 पार्ट असतील ते आपले वाळूचे असतील. हे मिक्सचं त्यांनी प्रोपोर्शन इथं आपल्याला दिलेलं आहे. दॅट इज नथिंग बट द सिमेंट मोर्टार इन प्रोपोर्शन 1:4. In which manner they give us CM into bracket 1:4. This much is sufficient for the civil engineer to understand that it is a cement mortar of mixture 1:4 proportion. Now what about the quality of the cement? They will, in specification, they will specify the grade of the cement. For example, 43 grade cement, 33 grade cement and 53 grade cement. These are the 3 different grades of cement. Accordingly, as per the requirement of their work or the requirement of the client, they will specify which quality of cement is to be used. They will never give us the brand name of cement. For example, ACC, Birla, etc., etc. They will never specify. They will always give us the 33 grade, 43 grade, and 53 grade cement. What are these 43, 43, and 53? These are the compressive strength of the cement and nothing else. What are these? These are the compressive strength of the cement. तर एकदम सिंपल झालं तर तुम्हाला पीसीसीचं उदाहरण दिलेलं आहे. सिमेंट मोटर 1:4 त्याचं प्रोपोर्शन असणार आहे आणि त्यात परत काय सांगितले, सिमेंटचा ग्रेड जो असणार आहे तो सिमेंटचा ग्रेड असेल आपल्याला 33, 43 आणि 53. 33, 43, 53 हे दुसरं तिसरं काय नसून हे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ सिमेंट असणार आहे. एवढंच नव्हे तर पुढे जाऊन त्यांनी वाळूचं त्यांनी सांगितलं असं स्पेसिफिकेशन, रिव्हर साइड, क्रस्ट सँड, प्लस दे विल समटाइम्स स्पेसिफाय फायनस मॉड्युलस,
Sometimes they specify about the content of the silt, bulking we have to find out. All these specifications are given in the specification. So in this manner, we have to write total 10 specification for 10 different items. This is nothing but your third assignment. Now, what is the fourth assignment? It is also very simple. I have already seen and we have already solved many problems on the approximate estimate. So what you have to do is in the fourth assignment, you have to solve two problems on plinth area method and two problems on cubic content methods. While solving plinth area method, consider the construction of a residential building or college building, and while finding the same estimate using cubical content, again consider a residential bungalow as well as a school or college bungalow. What will happen? Then automatically there will might be the comparison in between the approximate estimates that we are going to find. In this manner, very easily we can find out the approximate estimates. Okay. Thank you very much. We'll stop here and we'll continue in the next lecture.